सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी ग्रामीण के उम्मीदवार माननीय श्री शांताराम मोरे साहब भारी मतों से विजयी हुए हैं। उनके जीत पे उनके समर्थकों द्वारा बहुत ही धूमधाम से जश्न मनाया गया। वहीं पे बहुत सारे लोग ने उन्हें शब्दों में शुभकामनाएं व्यक्त की। और हम आपको बता दें कि इस जीत में माननीय श्री यशवंत सोरे साहब, पंडित पाटिल साहब का भारी भूमिका रहा है। बहुत ही कोशिश किए उन लोगों ने, बहुत ही मेहनत किए, तो ये जीत देखने को मिल रहा है। जो आप जश्न देख रहे हैं हमारे चैनल पे, बहुत सारे लोगों का मेहनत रंग लाया है। तो चलिए हम दिखाते हैं और सुनाते हैं आपको मान्यवरों को, जो बहुत सारे मान्यवर हैं, अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है हमारे चैनल के माध्यम से। सरपंच साहब, मोरे साहब चुनकर के आए हैं, आप लोगों की क्या प्रतिक्रिया है? मोरे साहेबांची तिसऱ्यांदा हॅट्रिक झालेला आहे। भिवंडी ग्रामीण भागात त्यांनी चांगल्या प्रकारचा विकास केलेला आहे आणि म्हणून सर्व स्थानिकांनी त्याला बहुमताने विजयी केलेला आहे। आणि याच्यात सर्व भिवंडी ग्रामीणच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे सर्व आणि सर्व महायुतीचे जास्तीत जास्त सीट आलेले आहेत। त्याच्यावर सर्व मतदारांचे आम्ही अभिनंदन करतो, धन्यवाद करतो आणि असाच एकता आणि महायुतीचा साथ प्रत्येकाला द्यावा। 100% महाराष्ट्राचा विकास होईल आणि केंद्रात सत्ता बीजेपीची असल्याने महाराष्ट्रात सुद्धा असलेल्याने भिवंडीचा आणि भिवंडी नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा चांगल्या प्रकारे विकास होईल। सर्वप्रथम महायुतीचे लोकप्रिय उमेदवार 2 टर्मचे आमदार शांताराम मोरे साहेब यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक साधलेले। भिवंडीत मला वाटतं ही पहिल्यांदा हॅट्रिक झालेली आहे। त्यामुळे महायुतीच्या वतीने उमेदवाराचे आणि आमदाराचे शांताराम मोरेचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो की त्यांनी यापुढे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून जनतेची विश्वासार्हता मिळवावी आणि जनमनात, जनसागरात प्रत्येकाच्या मनामनात त्यांनी राज्य करावं, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो। जर विचार केला तर शिंदे गट म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र भेटले, एकत्र मनमिळावूपणाने जर काम केला तर त्याचा परिणाम काय असतो हे सर्व भिवंडी ग्रामीणवासियांनी दाखवून दिलेलं आहे। अतिशय मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झालेला आहे। अशाच प्रकारे पुढे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, सगळ्यांनी एकत्र राहून एकोप्याने जर काम केला तर महायुतीला कोणीही पराभूत कधीच करू शकत नाही, अशी सर्वांचीच खात्री झालेली आहे। सर, देखा जाए तो एक मिनिट आमदार शांताराम मोरेंना खूप खूप शुभेच्छा देतोय। हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, हा महायुतीचा विजय आहे। एका दिलाने, एका मताने महायुती एकजूट झाली आणि आज शांताराम मोरे तिसऱ्यांदा विजय होत आहेत विधानसभेवरती आणि मी त्यांना शुभेच्छा देतोय की महाराष्ट्रात विधानसभेमध्ये त्यांना या भिवंडी ग्रामीणमधला एक चांगला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं ही सदिच्छा व्यक्त करतोय आणि मला वाटतं त्यांना आशा आहे त्याची कॅबिनेट मंत्र्यासाठी। आणि मी पुन्हा एकदा या मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतोय की अशा भरघोस मतांनी विजय करणारा हा पहिलाच विजय असेल की ज्या उमेदवारांनी, ज्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाची हॅट्रिक झालेली आहे, असा पहिला विजय असेल। आणि मी सर्व मतदारांना आणि बीजेपी कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पण त्यांना धन्यवाद देतोय की त्यांनी एक दिलाने, एक वृत्तीने जे काय शांताराम मोरेसाठी जे काम केलं, महायुतीसाठी काम केलंय आणि ही त्यांना विजयाची संधी या कार्यकर्त्यांच्या बळावर मिळालेली आहे। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय की त्यांनी या ग्रामीणचा विकास करावा, तो त्यांच्या हातातनं, ही त्यांना सदिच्छा व्यक्त करतोय आणि यातच माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्या दिवशी शांताराम मोरे साहेब यांची उमेदवारी डिक्लेअर झाली होती त्याच दिवशी हा विजय निश्चित झालेला होता। आमदार शांताराम मोरे साहेब हे एक असे व्यक्तिमत्व आहेत का जे तळागाळातून आणि प्रत्येकाच्या घरादारात जाणारे व्यक्तिमत्व आहेत।
आणि त्यांनी स्वतः केलेल्या विकास कामांवर त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे. कोणत्याही प्रकारचा खोटेबाजपणा त्यांनी अजूनपर्यंत केलेला नाही आणि करणारही नाही. जो आमदार सर्वसामान्य जनतेला घेऊन चालतो अशा आमदाराला जनतेची आज साथ आहे हे सर्वांनी बघितलेले आहे. 1,26,000 मतं त्यांना भिवंडी ग्रामीणमधून पडलेली आहेत. एवढी मतं आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराला पडली नव्हती. ही ताकद आहे या भिवंडी ग्रामीणच्या महायुतीची. ही ताकद आहे इथे असलेल्या तमाम कार्यकर्त्यांची, तमाम असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, श्रमजीवी संघटना या सर्वांच्या ताकदीने आज शांताराम मोरे साहेबांचा विजय हा निश्चित झालेला आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना या महाराष्ट्रात राबवल्या गेल्या. घराघरापर्यंतच्या व्यक्तींनी त्याचा लाभ घेतला. लाडकी बहीण, लेक लाडकी अशा महिलांसाठी एसटीमध्ये हाफ तिकीट अशा अनेक योजना, शेतकऱ्यांना सन्मान योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना, मोफत पंप योजना अशा अनेक योजना या सरकारने आणल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या. विरोधक म्हणत होते या यशस्वी होणार नाहीत, परंतु सर्व योजना या यशस्वी झाल्या आणि याचं फळ हे आमच्या भिवंडी ग्रामीणला आणि महाराष्ट्रामध्ये आज दिसत आहे. हे नक्की शांताराम मोरे साहेब आपको क्या लाडकी बहीण योजना आता साहेबांनी 1,500 रुपये दिलेले आहेत, तिचे 2100 रुपये नक्की होणार आणि ते पूर्ण तुम्हाला 5 वर्ष मिळणार अशी साहेबांनी ग्वाही दिलेली आहे. आमचे एकनाथ शिंदे साहेब एकदा शब्द दिला. साहेब दिघे साहेबांचे कार्यकर्ते होते आणि तो अनुभव घेऊन पुढे गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तर त्यांच्याकडून असा चुकीचा कधी ते होणार नाही. पूर्ण 5 वर्ष महिलांना त्यांच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बलावरच हा विजय संपन्न झालेला आहे आणि मोरे साहेबांनी अखंड ग्रामीणमध्ये भरपूर असा विकास निधी आणून विकास केलेला आहे. खेडोपारी रस्ते केलेले आहेत. त्या विकासाच्या जोरावर हा विजय आज मिळालेला आहे. आता आमचे मंत्री व त्यांना शुभेच्छा देतो. बघितलं गेलं तर ह्या भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे आपले सगळ्यांचेच लाडके लोकप्रिय उमेदवार आमदार शांतारामजी मोरे साहेब यांनी तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक आपले त्यांनी या मतदारसंघामध्ये निवडून येऊन विजयी होऊन अजितदादा पवार साहेब असतील यांच्या या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये बघितलं गेलं तर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले असतील तर या 2.5 वर्षामध्ये झाले असतील आणि तळागाळामध्ये शेवटच्या घटकापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत हा सरकार आपला पोचलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे खऱ्या अर्थाने जर हा महाराष्ट्राचा जर विजय असेल तर ही सगळी आपली लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ असेल, शेतकरी असेल, खऱ्या अर्थाने या सगळ्यांनीच आपल्याला या मतदानाच्या रूपामध्ये मतदान देऊन आपले सरकार आणलेलं आहे.
आपण बघितलं गेलं या ठाणे जिल्ह्यामध्ये आपले केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब असतील, आपले सगळ्यांचेच लाडके नेते प्रकाशजी पाटील साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये आपण ही निवडणूक लढवली आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर अतिशय मोठा हा विजय आपला आहे। जवळजवळ 60,000च्या वर आपण लीड घेऊन आपण या भिवंडी ग्रामीणची सीट आपण खऱ्या अर्थाने तिसऱ्यांदा या महायुतीच्या सरकारमध्ये आपण सामील केलेली आहे। हो मी आता निघलो इथे पडगाशा निघालो। बसा ना आहे ना दादा गेला का सगळीकडे बघा ना नाही काकांची बाईट घ्या आपल्याला पण काहीतरी घेऊया आता हाथ हाथ नीचे कीजिए सर। तीन बोट हॅट्रिक झाली। आज मोरे साहब की हैट्रिक हुई है, आप लोग क्या कहना चाहेंगे इस पल पे? सर्वप्रथम मी महायुतीचे घटक पक्ष शिवसेना, बीजेपी, कुणबी सेना, आरपीआय, देवा ग्रुप या सर्व नेत्यांनीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सहकार्य केले, त्यांचे मनापासून आभार मानतोय। आज या भिवंडी ग्रामीणमध्ये तिसऱ्यांदा एकदा आमदार शांताराम मोरे यांच्यावर मतदारांनी विश्वास ठेवून त्यांची हॅट्रिक पूर्ण केली आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आलं, त्याबद्दल कार्यकर्त्यांचेही आभार आणि अभिनंदन करतो। आणि आज आम्ही खरोखर खूप उत्साही आणि आनंदी आहेत। आज आनंद आमचा गगनाला मावेना। आज खरोखरच आम्हाला आमची मेहनत जी केली ती सर्व सार्थ झाल्यासारखी वाटली आणि पुन्हा एकदा या मायबाप जनतेने या भिवंडी ग्रामीण मतदारसंघाची सेवा करण्याकरता आमदार शांताराम मोरे यांना संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि अभिनंदन करतो।
हम क्या कहना चाहेंगे, आज तीसरी बार माननीय श्री शांताराम मोरे साहब चुनकर के आए हैं, इस पे आपकी क्या प्रतिक्रिया है? डायरेक्ट आज साहेबांचे 2024चे निवडणुकीमध्ये साहेबांचे माननीय आदरणीय शांतारामजी मोरे साहेब यांचे मतमोजणी होते. तर आज साहेबांच्या बाजूने कौल दिलेला आहे. साहेबांचं विजय साहेब मोरे साहेब विजयी झालेले आहेत. तर मी साहेबांचं मनापासून अभिनंदन करते. आणि या अगोदर चंदे साहेबांनी सांगितलेलं की आमचं साहेबांचे विजय तर नक्कीच आहे, परंतु साहेब लीडने कसे येतील याचा आम्ही प्रयत्न करीत आहे. तर साहेब आज तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करते. तसेच सर्व कार्यकर्ते, वाडा तालुका भिवंडी ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते, नागरिक यांचं मी मनापासून आभार मानते की सर्वांनी साहेबांच्यासाठी जोमाने काम केलं आहे. आणि साहेब आता साहेबांच्याकडनं सर्व कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की साहेबांनी विकास कामामध्ये लक्ष द्यावे, एवढीच साहेबांकडे आता सर्वांची अपेक्षा आहे. जय महाराष्ट्र. और विशेष तौर पर देखा जाए तो वो आपके पति हैं. विशेष तौर पे आपने बहुत मेहनत किया हुआ मैडम लोगों को साथ में जाकर के, तो आपको कैसा लग रहा है? सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींचा आभार मानते की ज्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. त्यामुळे आज शांताराम मोरे साहेब इथपर्यंत आले. आणि मी लाडक्या बहिणींचे सुद्धा आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने आमदार शांताराम मोरेंच्या पाठीशी राहून त्यांना आशीर्वाद दिले. तसेच सर्व कार्यकर्त्यांचे, महायुती सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते. आज ज्यांनी आज शांताराम मोरे साहेबांच्या पाठीशी उभे राहिले खंबीरपणे आणि त्यांना आज विजय केले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. कामं आहेत जी आमदार साहेब